क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सलग 4 दिवसांपासून हिरापूर अंधारात जळालेल्या रोहित्राकडे महावितरणचे दुर्लक्ष। उघड्या डीपी बॉक्समुळे दुर्घटनेचा धोका, विषारी प्राण्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त। किनवट तालुक्यातील हिरापूर गावात वीज वितरणासाठी असलेले रोहित्र जळाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गावातील नागरिक पल्लू नाईक यांनी जळालेल्या डीपी बाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली, मात्र आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रात्रीच्या वेळी साप, विंचू तसेच इतर विषारी सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत। गावात वीज नसल्याने नागरिकांना रात्री ये-जा करताना मोठा धोका निर्माण झालाय। विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे हिरापूर येथील डीपीचा बॉक्स नेहमीच उघड्या अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। डीपी मध्ये आवश्यक असलेली किटकॅट यंत्रणा व्यवस्थित नसून लग्ज देखील बसविण्यात आलेले नाहीत। त्याऐवजी थेट जर्मन वायरच्या सहाय्याने वीज पुरवठा सुरू ठेवण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ही पद्धत अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठा विद्युत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच डीपी बॉक्स मधील वायर अनेकदा तुटून थेट जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून येतात। यामुळे नागरिकांसह जनावरांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झालाय। उघडा डीपी बॉक्स, निकृष्ट व तात्पुरती जोडणी आणि वारंवार तुटणाऱ्या तारा यामुळे महावितरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हिरापूर ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने जळालेला रोहित्र बदलून वीज पुरवठा सुरळीत करावा, उघड्या डीपी बॉक्सची सुरक्षित दुरुस्ती करावी, तसेच धोकादायक विद्युत जोडण्या कायमस्वरूपी हटवून सुरक्षित व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड, किनवट। वारंवार विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार मेसेज पाठवलं, दूरध्वनीवर संपर्क साधलं आणि कमीत कमी त्याला DY साहेबाला बोलून 1 महिन्याच्या वर जवळपास झालेला आहे। माझी पहिली सुरुवात केबल जळून पूर्ण केबलचे वरचे जे प्लास्टिकचे छिलटे असतात ते जळून पूर्ण तार, जर्मनचे तार उघड्यावर पडलेले आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला DY साहेब आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो म्हणून खूप आम्हाला एक दीड महिना लोटलं आणि त्याच्यानंतर अचानक त्याचा संपर्क त्या उघड्या तारेचा संपर्क बाडीला टच होऊन तो डीपी भ्रष्ट झाला। डीपी भ्रष्ट होऊन आज आम्हाला 4 दिवस झाले। 4 दिवसापासून आम्ही अंधारात आहोत आणि मी वारंवार कालसुद्धा आणखी DY साहेबाला डीपी जळाल्यावर फोन केलं तर साहेब म्हणतो की आणखी आता सुट्टीचे दिवस आहे, आणखीन 2-4 दिवस थांबा, मी वरती रिपोर्टिंग करतो आणि तुम्ही पण बोलून घ्या, भोकरला तुम्हाला नंबर देतो, पण हे स्वतः काही करून नाही राहिले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।